नमस्कार, मी वसीम शेख. आज या व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मित्रांनो, महावितरण अधिकाऱ्यांची पूर्ण तालुक्यामधून भरपूर माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे. आणि कंप्लेंटचं कारण असं आहे की जे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे ते स्मार्ट मीटरचा एवढा फ्रॉड आहे की गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रयत्न होत आहे. आणि आज माझ्याकडे हे बिल आहे, हे बिल आहे खानापूर गावातला. जर आज तुम्ही ते स्मार्ट मीटरचा कारकिर्दी बघितली तर हे कारकिर्दी आहे पुढच्या महिन्यामध्ये या वीज गिराकांना 360 रुपये बिल आलेला आहे. आणि हे हे चालू महिन्यामध्ये त्यांना 9,260 रुपये बिल आलेला आहे. म्हणजे महावितरण अधिकाऱ्यांचा जे स्मार्ट मीटर आहे ते पूर्णपणे फ्रॉड आहे. आणि राज्य शासनाचा जर तुम्ही GR बघितला तर GR मध्ये मुख्यमंत्री महोदयानं सुद्धा सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर कोणालाही जोर जबरदस्ती बसू शकत नाही. आणि जे मोठे उद्योजक आहे, मोठी कंपनी आहे, त्यांना तुम्ही बसू शकता. परंतु हे अधिकारी मनमानी पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी जाऊन स्मार्ट मीटर बसवत आहे. आणि स्मार्ट मीटरमध्ये आज जर रावेरमध्ये 1-2 दिवसापूर्वी एक कंप्लेंट आली, एकाचं 32,000 रुपये बिल आलेलं आहे. काही नसताना एक घराचा जर गोरगरीब लोकांचे घरातला बिल 32,000 रुपये येत असतील, एकाचा 15,000 रुपये आलेला आहे. म्हणजे अशी पद्धतीचा स्मार्ट मीटरचा पूर्णपणे फ्रॉड चालू आहे. मी महावितरण अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की आपण हे जे स्मार्ट मीटर बसवलेले आहे त्यांची पूर्णपणे चौकशी करा. आणि जर तुम्ही ना गोरगरीब लोकांना लुटण्यासाठी जे मीटर बसवले असतील तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. कारण जिथे जिथे अन्याय होणार तिथे तिथे मी गोरगरीब लोकांची पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. कारण आम्ही कोणती गोष्टीची चिंता करत नाही. जर गोरगरीब लोकांना तुम्ही लुटण्यासाठी स्मार्ट मीटर बसत असेल तो मी तुम्हाला सोडणार नाही. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराला चालणारा कार्यकर्ता आहे. आणि मी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन गोरगरिबांची सेवा करत असतो. आणि गोरगरिबांना जर तुम्ही लुटण्यासाठी हे मीटर बसत असेल तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. आपण लवकरात लवकर हे जे मीटर तुम्ही बसवले त्यांची चेकिंग करा आणि लोकांचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करा. जर तुम्ही सॉल्व्ह नाही केले तर मी तुमच्या विरोधात एक मोठं आंदोलन तालुक्यामध्ये उभा करणार आहे. आणि जे जे मीटर तुम्ही बसवले त्याची लवकरात लवकर चौकशी करा. आणि जो गोरगरिबांचे बिल मागच्या महिन्यामध्ये 300 रुपये आलेला आहे आणि हे महिन्यामध्ये 9,500 रुपये आलेला आहे. असे एकचीच कंप्लेंट नाही आहे, पूर्ण तालुक्याची कंप्लेंट आहे. म्हणजे तुम्ही गोरगरिबांना लुटण्यासाठी ठेका घेतलेला आहे का? माझ्या तुम्हाला खुल्ला आव्हान आहे, मी कोणत्याही खोटे गुन्ह्याला आणि कोणत्याही गोष्टीला मी घाबरत नाही. जर गोरगरिबावर अन्याय होत असेल तर मी गोरगरिबांची पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि महावितरणला मी एवढंच सांगतो की माझा एकच उद्देश आहे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जे गोरगरिबाला तुम्ही जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवताय, तुम्ही तुमची मनमानी केली, बसवले, परंतु त्यांच्या गोरगरिबांचा बिल जास्त आला आणि तुम्ही एखादी टायमाला मीटर काटायला, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. कोणताही त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि जे ज्यांचे बिल जास्त आलेले त्याची तुम्ही लवकरात तपासणी करा, तुमच्या अधिकाऱ्याला आदेश द्या आणि त्यांचे बिल रद्द करा. आणि जे कायदेशीर बसत असेल ते तुम्ही बिल घ्या, ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. एवढा सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.